ठरलं तर मग आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडे राहुल हा नागराजांना भेटायला येत असतो, पण अगोदरच अर्जुन हा नागराजांना भेटत असतो. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की मी तुम्हाला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल त्यासाठी प्रयत्न करेल. त्यावेळेस इकडं नागराज म्हणतात की मी तुला आणखीन एक सत्य सांगतो की मधुभावती हल्ला हा मीच केलेला आहे. दहीहंडीच्या दिवशी तुम्ही सर्वजण बाहेर होता, त्यावेळेस घरामध्ये एकटेच मधुभाऊ होते आणि त्यावेळेस मी त्यांच्यावरती चाकूने वार केला. त्यानंतर इकडं राहुलला कॉन्स्टेबल थांबवतात आणि म्हणतात की आता अर्जुन सुभेदार हे त्यांना भेटत आहेत, त्यावेळेस तुम्ही त्यांना भेटायला उद्या या. त्यानंतर इकडं अर्जुन म्हणतो की मी सर्व पुरावे गोळा करून तुला फाशीची शिक्षा कशी होईल त्यासाठी प्रयत्न करतो. त्यानंतर इकडं नागराजला प्रश्न पडतो की याने जर खोटे पुरावे सादर केले तर माझं काय होईल. त्यानंतर इकडं प्रिया ही सुभेदार यांच्या घरी जाते आणि म्हणते की माझ्या पोटामध्ये वाढणारं बाळ हे अश्विनचं आहे आणि हे सर्व मी त्याला सांगितलं आहे. त्यावेळेस सायली अश्विनला विचारते की हे सगळं काय सुरू आहे. त्यावेळेस अश्विन म्हणतो की मला यामधलं काहीच खरं नाही आहे, कारण की प्रिया ही कोणा एकाची होऊ शकत नाही आहे. त्यावेळेस प्रिया म्हणते की मी हात जोडते आणि खरं सांगते की हे बाळ हे अश्विनचंच आहे. आणि त्यानंतर इकडं प्रिया म्हणते की अश्विन आणि अर्जुन दोघांनाही माहीत होतं की मी अश्विनच्या बाळाची आई होणार होते. त्यानंतर इकडं ती आईंना म्हणते की तुम्हाला तुमचा नातू हा जेलमध्ये वाढलेला आवडेल का. त्यानंतर ती त्यांना इमोशनली ब्लॅकमेल करत असते आणि इकडं अस्मिता म्हणते की तू जेलमधून बाहेर येण्यासाठी या बाळाचाही वापर करू शकतेस, त्यामुळं आमचा तुझ्यावरती अजिबात विश्वास नाही. त्यानंतर इकडं आई या रडत असतात. त्यावेळेस सायली म्हणतात की तुला किती वेळा सांगितलं आहे तू इथून निघून जा, तरीही ती सगळ्यांच्या पाया पडते आणि म्हणते की मला जेलमधून बाहेर काढा. त्यानंतर तेवढ्यात तिथे अर्जुन येतो आणि अश्विन सांगतो की सगळ्यांना सर्व काही माहीत झालं आहे. त्यावेळेस इकडं प्रिया ही सोनोग्राफीची रिपोर्ट घेऊन अश्विनला दाखवते आणि म्हणते की हे बघ हे आपलं बाळ आहे, त्याला काही दिवसातच कान नाक डोळे हातपाय येतील. पण अश्विन ते रिपोर्ट अजिबात पाहत नाही. त्यानंतर इकडं प्रिया तेच रिपोर्ट आईंना दाखवते आणि म्हणते की आई सांगा ना हा मुलगा असेल की मुलगी असेल. त्यावेळेस आई ह्या खूप रडत असतात. त्यावेळेस इकडं सायली म्हणते की तुला किती वेळ सांगितलं आहे तू इथून निघून जा. त्यानंतर इकडं अर्जुन म्हणतो की वकील साहेब तुम्ही आमची परवानगी न घेता यांना का घेऊन आला. त्यानंतर सायली म्हणते की तुला आत्ता आणि शेवटचं सांगत आहेत त्यानंतर तू या घरामध्ये यायचं नाही. त्यानंतर इकडं आई रडत बसतात आणि अस्मिता म्हणते की ही प्रिया का कोणत्याही थराला जाऊ शकते. त्यावेळेस इकडं अश्विन म्हणतो की बरं झालं प्रिया आली आणि सगळ्यांना सत्य कळालं, आता माझ्या डोक्यावरती काहीच ओझं राहणार नाही. त्यानंतर इकडं अस्मिता ची आई म्हणते की आपण बाळ जन्माला येण्याच्या अगोदर ही DNA करू शकतो का. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की हो आपण DNA करू शकतो. त्यानंतर इकडं सायली येते आणि म्हणते की या सगळ्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे आणि हे बेवारसपणे वाढेल. त्यावेळेस इकडं अर्जुन म्हणतो की अशी खूप बाळे आहेत जे की बेवारस वाढतात. पण इकडं सायली म्हणते मी तर तेच म्हणत आहे ना, असं त्या प्रिया ही चांगली मुलगी नाही हे मलाही माहीत आहे, पण त्यामध्ये त्या बाळाचा काय दोष आहे. त्यानंतर इकडं आई म्हणतात की जर आपण त्यांचं DNA केलं तर ते आपल्याला लक्षात येईल की ते बाळ कोणाचं आहे. त्यानंतर इकडं अश्विन हा तिथून निघून जातो. त्यावेळेस इकडं सिक्युरिटीवाल्याला राहुल हा उचलून घेतो आणि गाडीत टाकतो आणि म्हणतो की तू तुझं तोंड बंद ठेवतो की नाही, तुला खूप अर्जुन सुभेदाराला मदत करायची आहे ना. त्यावेळेस तो सिक्युरिटीवाला म्हणतो की माझं चुकलं आणि मला माफ करा. त्यानंतर इकडं सायली ही बसते आणि अर्जुन तिच्या समोर हात जोडून म्हणतो की मी हे सत्य तुला सांगायला पाहिजे होतं, पण मला अश्विनने प्रॉमिस दिलं होतं की मी हे कोणाला सांगू नको, त्यामुळं मी तुला काही सांगितलं नाही आणि मला माफ कर. म्हणून तो तिचं लोटांगण घेतो. त्यावेळेस इकडं